नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेजारी अलिबाग. आज आपण रिव्हिजन बघणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. यातले आपल्याला पॉईंट बघायचे आहेत. ते पॉईंट दिलेले आहेत बघा. आता हे एक एक पॉईंट आपल्याला बघायचे आहेत. आता बघायचं आहे आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? अशी डेव्हलपमेंट ज्याने आजची गरज भरली जाईल पण उद्याला कॉम्प्रोमाइज न करता, म्हणजे फ्युचरला कॉम्प्रोमाइज न करता आजची गरज भागवणं इज कॉल्ड ॲज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. द डेव्हलपमेंट दॅट मीट नीड ऑफ प्रेझेंट विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर ओन नीड. सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये 12 प्रिन्सिपल दिलेले आहेत ग्रीन केमिस्ट्रीचे. ते प्रिन्सिपल आपल्याला एक एक बघायचे आहेत. त्या 12 प्रिन्सिपलमधलं पहिलं प्रिन्सिपल आहे प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट. मग ग्रीन केमिस्ट्रीच्या प्रिन्सिपलप्रमाणे वेस्ट क्लीन किंवा ट्रीट करण्यापेक्षा ती प्रिव्हेंट करणं चांगलं आहे. म्हणजे इट इज बेटर टू प्रिव्हेंट द वेस्ट रादर दॅन क्लिनिंग अँड ट्रीटिंग द वेस्ट. मग जनरली झिरो वेस्ट असली पाहिजे. वेस्ट प्रोडक्ट राहतो तो मिनिमम असला पाहिजे आणि जो वेस्ट प्रोडक्ट आहे तो आपल्याला यूज करता आला पाहिजे. रॉ मटेरियल म्हणून कोणत्या तरी पद्धतीसाठी तो यूज करता आला पाहिजे. बॉटम ॲश, थर्मल पॉवर स्टेशनमध्ये जी बॉटम ॲश असते, जी राख असते, ती आपण सिमेंट किंवा ब्रिक इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल म्हणून आपण यूज करतो. The bottom ash form in thermal power station is used as raw material for treatment for cement and brick industries. आता दुसरा पॉईंट आहे ॲटम इकॉनॉमी. ॲटम इकॉनॉमी काय सांगते? तर अमाऊंट ऑफ ॲटम ऑफ स्टार्टिंग मटेरियल. स्टार्टिंग मटेरियलचे अमाऊंट ऑफ ॲटम दॅट आर प्रेझेंट इन युजफुल प्रोडक्ट ॲट द एंड ऑफ प्रोसेस. म्हणजे स्टार्टिंग मटेरियलचे किती ॲटम युजफुल प्रोडक्टमध्ये आलेले आहेत ॲट द एंड ऑफ प्रोसेस, त्याला म्हणतो आपण ॲटम इकॉनॉमी. मग चांगली ॲटम इकॉनॉमी म्हणजे गुड ॲटम इकॉनॉमी मीन्स का असेल तर मोस्ट ऑफ ॲटम ऑफ रिॲक्टंट आर यूज इन डिझायर प्रोडक्ट. ॲटम इकॉनॉमीचा फॉर्म्युला दिला आहे. पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी म्हणजे फॉर्म्युला वेट ऑफ डिझायर प्रोडक्ट upon sum of formula weight of all reactant of use in reaction into 100. याने आपल्याला पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी काढता येते. मग आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे कन्व्हर्जन ऑफ ब्युटॅन 1 to 1 ब्रोमोब्युटेन. मग पर्सेंटेज इकॉनॉमी म्हणजे काय? प्रोडक्ट म्हणजे 1 ब्रोमोब्युटेनचे ॲटम दिलेले आहेत. कार्बनचे 4, हायड्रोजनचे 9 आणि ब्रोमिनचा 1. या सगळ्यांचं मास अपॉन रिॲक्टंट जे सगळे आहेत त्याचे करणार आहे मास ऑफ ॲटम इंटू 100. त्याने आपल्याला मिळते पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी. आता तिसरं दिलेलं आहे लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. म्हणजे ग्रीन केमिस्ट्रीच्या प्रिन्सिपलप्रमाणे केमिकल रिॲक्शन आणि सिंथेसिसचा रूट असा सिलेक्ट करा की जेणेकरून हजार्डस वेस्ट आपल्याला अवॉइड करता येईल. मग एक्झाम्पल दिलेलं आहे डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन म्हणजे DDT, जी इन्सेक्टिसाइड म्हणून यूज होतो आपल्याला अँड विच आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट करणारा डिसीज लाईक टायफॉईड आणि मलेरिया कॉझिंग मॉस्किटो साठी DDTचा आपण यूज करतो. पण DDT लिव्हिंग थिंगसाठी हार्मफुल आहे आणि म्हणून त्याच्याऐवजी आपण BHC म्हणजे बेन्झिन हेक्झाक्लोराईड हे यूज करतो. आणि गॅमा आयसोमर ऑफ BHCला म्हणतो आपण गॅमेक्सेन किंवा लिंडेन म्हणतो. बघा DDTच्या ऐवजी आपण BHC यूज करतो जो सेफर आहे. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी पुढचा भाग दिलेला आहे डिझायनिंग सेफर केमिकल. मग ग्रीन केमिस्ट्रीप्रमाणे केमिकल जे आपण यूज करतो ते लेस टॉक्सिक असले पाहिजे, ते सेफ असले पाहिजे. याचं एक्झाम्पल बघा ॲडिपिक ॲसिड आहे
जो आपण पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये वापरतो आणि ॲडिपिक ॲसिडसाठी आपण बेन्झिन हा स्टार्टिंग मटेरियल वापरतो, पण बेन्झिन हा कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर कॉझिंग आहे आणि म्हणून त्या बेन्झिनचा त्रास होऊ शकतो आणि म्हणून आपण करणारा ॲडिपिक ॲसिड हा एन्झायमॅटिकली सिंथेसाइज फ्रॉम करणारा आपण ग्लुकोज म्हणजे ॲडिपिक ॲसिड हा बेन्झिनपासून न तयार करता आपण ग्लुकोजपासून तयार करतो. आता पुढचं करणारा प्रिन्सिपल आहे यूज ऑफ सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. म्हणजे सेफ सॉल्वंट आपण यूज केले पाहिजे आणि सॉल्वंटचं प्रमाण पण काय मिनिमाइज असलं पाहिजे, कारण जेवढं आपण सॉल्वंट वापरू तेवढं करणारा जास्त वेस्टेज तयार होणार आहे. मिनिमम वेस्टेजसाठी आपल्याला सॉल्वंटचं पण प्रमाण करणारा कमी करता आलं पाहिजे, कंट्रोल करता आलं पाहिजे. मग एक्झाम्पलमध्ये वॉटर किंवा सुपर क्रिटिकल कार्बन डायऑक्साईड हे चांगले सॉल्वंट आहे कोणापेक्षा, ऑर्गॅनिक सॉल्वंटपेक्षा. म्हणजे CH2Cl2, CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराईड म्हणजे CCl4 यांच्यापेक्षा वॉटर हा चांगला सॉल्वंट आहे आणि तो हजार्डस नाही. वॉटर हा सेफर सॉल्वंट आहे. आणि जर टॉक्सिक सॉल्वंट जर आपण जास्त प्रमाणामध्ये जर आपण यूज केला तर इट क्रिएट करणारा लार्ज वेस्टेज, एअर पोल्युशन आणि त्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि म्हणून सेफर सॉल्वंट म्हणून पाणी आपण वापरू शकतो. आणि पुढचं प्रिन्सिपल दिलेलं आहे रिड्यूस डेरिव्हेटिव्ज म्हणजे मिनिमायझेशन ऑफ स्टेप्स. बऱ्याचशा ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये ग्रुप प्रोटेक्ट किंवा ब्लॉक केला जातो, कारण अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्रीच्या प्रिन्सिपलप्रमाणे अननेसेसरी डेरिव्हेशन म्हणजे इन्स्टॉलेशन किंवा ग्रुप रिमूव्ह करणं, प्रोटेक्ट करणं या रिॲक्शन मिनिमाइज करता आल्या पाहिजे. आणि रिॲक्शन या करणारा आहे छोट्या स्टेपमध्ये म्हणजे कमी स्टेपमध्ये जर असतील तर वेस्ट प्रोडक्ट करणारा आहे कमी असतो. मग आता एक्झाम्पल दिलं बघा, सिंथेसिस ऑफ एम हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड फ्रॉम एम हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. पण याच्यामध्ये बघा एका पहिल्या स्टेपमध्ये ग्रुप OH ग्रुप प्रोटेक्ट केला जातो आणि नंतर तो OH ग्रुप कडा डी प्रोटेक्ट केला जातो. म्हणजे आपल्याला एम हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइडपासून एम हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड तयार करायचं असेल तर मधल्या 2 स्टेप एक्स्ट्रा मिळतात, म्हणजे प्रोटेक्शनच्या आणि डी प्रोटेक्शनच्या. मग अशा गोष्टी, अशा रिॲक्शन अवॉइड करता आल्या पाहिजे. आणि हे कधी पॉसिबल होईल, ज्यावेळेला आपण बायोकॅटॅलिक रिॲक्शन असल्या पाहिजे, बाय यूजिंग का बोला प्रॅक्टिसेबल बायोकॅटॅलिक रिॲक्शन करणारा देर इज नो नीड प्रोटेक्शन ऑफ सिलेक्टिव्ह ग्रुप. आता पुढचं कॅटॅलिस्ट म्हणजे काय. मग कॅटॅलिस्ट म्हणजे जो सबस्टन्स रिॲक्शनचा रेट वाढवतो पण रिॲक्शनमध्ये कन्झ्युम होत नाही त्याला म्हणतो आपण कॅटॅलिस्ट. अ सबस्टन्स दॅट इन्क्रीज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन बट डज नॉट कन्झ्युम इन द रिॲक्शन इज कॉल्ड ॲज कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्टची एक्झाम्पल दिलेली आहेत बघा. हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल म्हणजे हार्डनिंग ऑफ ऑइलमध्ये निकेल आपण कॅटॅलिस्ट वापरतो. हॅबर प्रोसेसने अमोनिया तयार करत असेल तर मॉलिब्डेनम आणि Fe आपण कॅटॅलिस्ट वापरतो. मला मॅन्युफॅक्चर ऑफ HDP पॉलिमर करत असेल तर झिगलर नट्टा करणारा कॅटॅलिस्ट वापरतो. कॉन्टॅक्ट प्रोसेसने सल्फ्युरिक ॲसिड तयार करत असेल तर प्लॅटिनाइज ॲस्बेस्टॉस आपण यूज करतो. आणि फिशर ट्रॉप्स प्रोसेसमध्ये म्हणजे काय बोला सिंथेसिस ऑफ गॅसोलिन तयार करायचे असेल तर कोबाल्ट थोरियम आपण ॲलॉय वापरतो. आता पॉईंट आहे रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. मग ग्रीन केमिस्ट्रीचा रोल का आहे की अशी टेक्नॉलॉजी प्रमोट करणं की ज्याच्यातून करणारा आहे जनरेशन ऑफ हजार्डस सबस्टन्स करणारा आहे रिड्यूस झाले पाहिजे किंवा इलिमिनेट झाले पाहिजे. सेकंड, याच्यामध्ये करणारा कॅपिटल एक्सपेंडिचर करणारा आहे रिड्यूस झाला पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे, पोल्युशन कमी झाला पाहिजे. ग्रीन केमिस्ट्रीने इट इज युजफुल टू कंट्रोल ग्रीन हाऊस इफेक्ट दॅट इज ग्लोबल वॉर्मिंग. याच्यानंतर ग्रीन केमिस्ट्री हेल्प टू प्रोटेक्ट द प्रेझेन्स ऑफ ओझोन इन स्टॅटोस्फिअर. हे सगळं करणारा ग्रीन केमिस्ट्रीचा इम्पॉर्टंट रोल आहे. शॉर्टकटमध्ये जर आपल्याला जर बघायचं असेल तर रोल का आहे की हजार्डस सबस्टन्स कमी करणं, सेकंड खर्च कमी करणं, पोल्युशन कमी करणं, नंतर करणारा ग्रीन हाऊस इफेक्ट कंट्रोल करणं, ओझोन लेअर करणारा प्रोटेक्ट करणं
हा रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री आहे. आता आपल्याला बघायचं आहे नॅनो मटेरियल डायमेन्शन आणि नॅनो मटेरियल टाईप. 3 डायमेन्शन असेल तर त्याच्यामध्ये नॅनो पार्टिकल येतात, क्वांटम डॉट्स येतो, नॅनो शेल, नॅनो रिंग आणि मायक्रो कॉर्पिसल्स. हे 3 डायमेन्शनमध्ये असेल. 2 डायमेन्शन असेल तर नॅनो ट्यूब, फायबर्स आणि नॅनो वायर येतं. आणि 1 डायमेन्शनमध्ये थीन फिल्म, लेयर्स अँड कोटिंग हा भाग येतो. म्हणजे 3 डायमेन्शन, 2 डायमेन्शन आणि 1 डायमेन्शनमध्ये काय काय येतं ते येऊ शकतं. आता आपल्याला दिलं बघा नेम ऑफ टेक्निक आणि इन्फॉर्मेशन ऑब्टेन. त्यातलं पहिलं UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपीच्या सहाय्याने काय आहे, काय मिळतं तर प्रिलिमिनरी कन्फर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल. नॅनो पार्टिकलचं फॉर्मेशनचं कन्फर्मेशन कशानं मिळतं तर UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. XRD म्हणजे काय तर एक्स रे डिफ्रॅक्शन. मग एक्स रे डिफ्रॅक्शनने काय मिळतं, पार्टिकलची साईज कळते, क्रिस्टल स्ट्रक्चर कळतं, जॉमेट्री कळतं. SEM म्हणजे काय स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. याच्या सहाय्याने काय कळतं आपल्याला स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल, त्याला म्हणतो आपण मॉर्फोलॉजी. तर TEM दिलं आहे, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे ट्रान्समिशन इमिशन मायक्रोस्कोपी. याच्याने आपल्याला पार्टिकल साईज कळते. आणि FTIR फुरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड करणारा स्पेक्ट्रोस्कोपी, याच्या सहाय्याने ॲब्सॉर्प्शन ऑफ फंक्शनल ग्रुप अँड बाइंडिंग नेचर आपल्याला कळतं. आता आपल्याला बघायचं आहे सोल जेल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ नॅनो पार्टिकल. नॅनो पार्टिकलसाठी सोल जेल मेथड आपल्याला बघायची आहे. मग सोल म्हणजे काय तर सोल आर डिस्पर्शन ऑफ कोलायडल पार्टिकल इन लिक्विड. लिक्विडमध्ये कोलायडल पार्टिकलचं करणारा डिस्पर्शन त्याला म्हणतो आपण सोल. आणि जेल काय दिलेलं आहे, जेल इज इंटरकनेक्टेड रिजिड नेटवर्क विथ पोर ऑफ सब मायक्रोमीटर डायमेन्शन अँड पॉलिमेरिक चेन. आता सोल जेल प्रोसेस काय आहे, मग सोल जेल प्रोसेस हे एक्झाम्पल आहे कसलं वेट केमिकल सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल. आता ही कशावर बेस आहे तर इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिॲक्शनवर बेस आहे. ही जनरली का बोला रूम टेम्परेचरला कॅरिड आउट होते. याच्यामध्ये जनरली 4 स्टेप आहेत, हायड्रोलिसिस, पॉलिकंडेन्सेशन, ड्राईंग आणि करणारा थर्मल डिकम्पोजिशन. या 4 स्टेप याच्यामध्ये आहे. आणि दिस मेथड इज वाईडली एम्प्लॉयड टू प्रिपेअर करणारा आहे ऑक्साईड करणारा आहे मटेरियल. पुन्हा बघा हे कसलं एक्झाम्पल आहे वेट केमिकल सिंथेसिस ऑफ नॅनोमीटर. सेकंड बेस अपॉन इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिॲक्शन. 4 स्टेप आहेत, हायड्रोलिसिस, पॉलिकंडेन्सेशन, ड्राईंग आणि थर्मल डिकम्पोजिशन. आणि याने आपल्याला काय बोला ऑक्साईड्स मटेरियल तयार करता येतं. याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे मेटल अल्कोऑक्साईड म्हणजे MOR. त्याची पाण्याबरोबर रिॲक्शन होऊन तुम्हाला आपल्याला मिळतं MOH आणि ROH. याला म्हणतो आपण हायड्रोलिसिस. म्हणजे मेटल ऑक्साईड अल्कोऑक्साईडपासून करणार आहे मेटल हायड्रोऑक्साईड आपल्याला मिळतं. ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेप म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये मेटल हायड्रोऑक्साईड तयार होतो, त्याला परत करणारा मेटल अल्कोऑक्साईड रिॲक्ट होऊन आपल्याला MOM मिळतं आणि ROH मिळतं. याला म्हणतो आपण कंडेन्सेशन रिॲक्शन. याच्या पुढे आहे ड्राईंग ऑफ जेल. मग याच्यामध्ये जे आपल्याला मिळतं त्यातून वॉटर आणि अदर होलाटाईल लिक्विड रिमूव्ह केलं जातं. आणि शेवटची स्टेप आहे डिहायड्रेशन. याच्यामध्ये मटेरियल इज हीटेड, टेम्परेचर अप टू करणार आहे 800 डिग्री सेंटीग्रेड. 800 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत मटेरियल काय केलं जातं हीट केलं जातं. ही झाली आपली सोल जेल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ नॅनो पार्टिकल. बस सनस्क्रीन लोशनमध्ये कोणते नॅनो पार्टिकल आपण वापरतो तर झिंक ऑक्साईड म्हणजे ZNO आणि टिटॅनियम डायऑक्साईड म्हणजे TiO2. कोणते वापरतो आपण ZNO आणि TiO2. पण का वापरतो कारण हे केमिकल करणार आहे स्किनला प्रोटेक्ट करतात फ्रॉम हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज बाय ॲब्सॉर्बिंग ऑर रिफ्लेक्टिंग लाईट. आणि म्हणून स्किन आपली करणारा प्रोटेक्ट होतं. सनस्क्रीन लोशन प्रिव्हेंट स्किन फ्रॉम डॅमेज. इथे आपला चॅप्टर ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री संपलेला आहे.
असेच आपण चॅप्टर घेऊन येणार आहोत, म्हणजे वन शॉट रिव्हिजनच्या फॉर्ममध्ये. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.